चंद्रशेखर नामदेव पाटील फाउंडेशन कल्याणतर्फे उल्लेखनीय काम करणाऱ्यांचा सत्कार समारंभ कौतुक समारंभाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। समाजातील अनेक क्षेत्रातील उल्लेखनीय काम करणाऱ्या पुरुष व महिलांच्या कामांची दखल घेऊन CN पाटील फाउंडेशनने कौतुक करत त्यांना सन्मानित केले। CN पाटील सर यांच्या उत्कृष्ट मार्गदर्शनाने आणि नियोजनाने सदरील कार्यक्रम सुबद्धरित्या संपन्न झाला। प्रमुख पाहुणे म्हणून नगरसेवक प्रतीक पेंडकर, उमेश बोरगावकर, हेमलता पवार, कार्यसम्राट कोकण विभाग शिक्षकचे आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांची विशेष उपस्थिती होती। सर्व स्तरातील व्यक्तींचा सत्कार करण्यासाठी CN पाटील फाउंडेशनने कल्याणात चिकणघर मंगेशी हॉल येथे भव्य सत्कार समारंभाचे आयोजन केले होते। कार्यक्रम यशस्वीतेसाठी अनिता चौधरी, अर्चना चौधरी, मंगला खैरनार, रेश्मा कांबळे, ॲडव्होकेट तृप्ती पाटील, डिंपल दहीफुले, शैला जाधव, प्रिया पाटील, कौशल्या पाटील, विजया शिंदे, मालन अबनवे, भावना महाजन, हिरामन क्षीरसागर, डॉक्टर बापू शिंपी, किशोर चौधरी, NP अय्यर, सत्यप्रकाश गुप्ता, प्रकाश खैरनार, सतीश सोनावणे, शेक्सप्रिया, दत्ता सुधाकर पाटील, पुरुषोत्तम जोशी, डॉक्टर संजय थोराट, मंगलसिंग परदेशी, देविदास पाटील, संजय वाघ, विनोद शेलकर, यश महाजन, जालिंदर सूर्यवंशी, यशवंत कोसुलकर, राकेश नारखेडे या सर्वांचा सहभाग, सहयोग व सहकार्याने कार्यक्रम यशस्वीरित्या संपन्न झाला। छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती आहे ती आम्ही पहिले पण सेलिब्रेट केली होती, पण काही आमचे सदस्य तेव्हा हजर नव्हते, त्यामुळे आम्ही पुन्हा इथे जयंतीच्या निमित्त आणि 8 मार्च जो पहिला दिन झाला आंतरराष्ट्रीय, त्यानिमित्त आम्ही इथे समाजामधील जे आमच्या ज्या संस्थेमध्ये जे विशेष प्रावीण्य मिळवलेल्या महिलांचा आणि आमचे जे 7 नगरसेवक आहेत जे आमच्या संस्थेमध्ये CN पाटील फाउंडेशनमध्ये ते निवडून आले, त्यांचा आम्ही ते सत्कार केला। असेच आम्ही सत्कार म्हणून गौरव करत आहोत दरवर्षी। आणि या ठिकाणी आम्हाला आमच्याकडे पुष्कळ मान्यवर आहेत, जे आमच्या बाजूला निवास शेळकर साहेब, किशोर चौधरी, देवेश साहेब, अय्यर साहेब, वाघ साहेब, सोनं ठाकरे, ॲडव्होकेट तृप्ती पाटील आणि ह्या बसलेल्या सर्व रणरागिनी मात्रेचं शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे, प्रतीक प्रकाश पेंडकर, उमेश बोरगावकर, हेमलता पवार हे आमचे जे सदस्य आहेत ते इथे येऊन गेले, त्यांची उपस्थिती इथे झाली, आम्हाला लाभली, त्याबद्दल त्यांचे धन्यवाद। आणि सर्व जिथे मंडळी जे आहेत आपल्या संस्थेमध्ये नेहमी आम्हाला सर्व कार्यासाठी सपोर्ट करतात, त्यांच्याकडे मनापासून धन्यवाद। CN पाटील फाउंडेशनच्या वर जर बोलायचं म्हटलं तर ती व्यक्ती कुठल्या पदावर नाही, कुठल्या याच्यावर नाही, तरी पण सगळ्या लोकांना सोबत घेऊन जे काम राजकीय नेते करू शकत नाही ते काम CN फाउंडेशन करतं आहे। बरं, ते पाणी पुरवण्याचं काम असेल, आरोग्याचं काम असेल, समाजामध्ये महिलांच्या समस्या असेल, आदिवासी पाड्यांवरचं कामं असतील, शहीद जे झालेले असतात त्यांच्यासाठी मॅरेथॉन आयोजित करतात, त्याच्यातनं जे काही शिल्लक राहते उत्पन्न मिळतं ते सर्व त्या शहीद कुटुंबांना देत असतं। एवढी ते CN फाउंडेशन हे उत्कृष्टपणे काम करत असतं। कोणाकडूनही ते डोनेशन घेत नाही, काही नाही, फक्त आवाहन करतात आणि स्वइच्छेने लोक जे देतात त्याच्यामधूनच ते सामाजिक कार्य एवढं मोठं करत असतात की खरोखर म्हणजे मी प्राचार्य जरी असलो पण त्यांना त्या फाउंडेशनला वेळ देता येत नाही, पण तरी ते एवढा वेळ देतात ह्या वयामध्ये। आणि मला अभिमान वाटतो त्यांच्याकडे बघून की ते सतत कार्यरत असतात। ह्या वर्षी जवळजवळ 10-15 कार्यक्रम घेतले, दरवर्षी एवढे कार्यक्रम घेत असतात आणि असे कुठलीच ऑर्गनायझेशन काम करत नाही आणि कुठलाही त्यांचा स्वार्थ नाही, हेतू नाही, ते काहीच नाही आहे, निस्वार्थी पद्धतीने ते काम करत असतात। आणि म्हणून मी त्या फाउंडेशनविषयी म्हणेल
की जिथे नसे स्वार्थ तिथेच असे परमार्थ, जय जय रघुवीर समर्थ. आणि माणसाला समाजसेवा करण्यासाठी काही भव्य दिव्य काम करायची गरज नाही किंवा कुठल्या पदाची गरज नाही आहे. कुठल्या पदावर जरी नसेल तरी तो चांगलं काम करू शकतो. आणि नेहमी म्हणत असतो कि आदमी ना पद से बड़ा होता है ना कस से बड़ा होता है, आदमी तो अपने कर्तृत्व से बड़ा होता है, आदमी तो अपने कर्तृत्व से बड़ा होता है. असं एक महान व्यक्ती एक चांगल्या पद्धतीने काम करते. धन्यवाद. माझं नाव वंदना भरतवाडे. मी आज हा पुरस्कार जो घेतला आहे, मला आज खूप अभिमान आहे CN पाटील फाउंडेशन या संस्थेचा. आज मला हा दुसऱ्यांदा पुरस्कार यांच्याकडनं मिळत आहे. 5 वर्षापूर्वी पण मला एक पुरस्कार मिळालेला होता आणि आता यावेळेस दुसऱ्यांदा आहे. खूप खूप धन्यवाद CN पाटील सर आणि फाउंडेशन संस्थेला. मी ॲडव्होकेट तृप्ती पाटील, चंद्रशेखर पाटील फाउंडेशन या संस्थेमध्ये मी कायदेशीर सल्लागार आहे. आणि हा आज आम्ही छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त आणि जो आता 8 मार्चला महिला दिन गेला, त्या दोन्ही असा संयुक्त कार्यक्रम घेतला की त्या अनुषंगाने काही शिक्षक लोकांना किंवा जे काही वेगळं काम केलेलं आहे त्या लोकांना पुरस्कार, आणि महिला दिनाच्या निमित्ताने काही महिला ज्यांनी समाजामध्ये काहीतरी वेगळं काम केलेलं आहे तर अशा लोकांना आपण आज सन्मानित केलेलं आहे. काही आता जे नवनिर्वाचित नगरसेवक आहेत तर त्या नगरसेवकांना आणि महापौर मॅडमला प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित केलं होतं. आणि आपले कोकण विभागाचे शिक्षक मतदारसंघाचे आमदार माननीय श्री ज्ञानेश्वर म्हात्रे साहेब हे सुद्धा आले होते. तर ह्या सगळ्यांचा आपण सत्कार केलेला आहे. आणि या संस्थेचा उद्देश तेच आहे की समाजामध्ये जे काही अनेक असे हिरे आहेत की ज्यांची ओळख लोकांसमोर व्हावी, या दृष्टीने आम्ही हे सत्कार समारंभ आज आयोजित केला होता आणि त्याला उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळाला होता. आणि सगळ्यांनी इथे मानसन्मान स्वीकारलेला आहे. आणि इतरही असे समाजाचे उपयोगी असे कार्यक्रम CN फाउंडेशनतर्फे केले जातात. तर याच्यातलाच हा एक भाग होता की दोन्ही संयुक्त कार्यक्रम आम्ही घेतले.
नाव क्रौंच